नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज कॅनडामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत इकडे, त्यांना किती पगार असते याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. हा टॉपिक जो आहे तो आपल्या सबस्क्रायबरपैकी एकाने विचारलं होतं की दादा, कॅनडामध्ये लोकांना किती पगार मिळते, कुठल्या जॉबला किती पेमेंट असतं, त्याविषयी एक व्हिडिओ बनवा. मित्रांनो, कॅनडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत आणि हे जॉब्स करण्यासाठी जगभरामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक कॅनडामध्ये येतात. आपल्याला पेमेंट किती मिळणार हे 2-4 गोष्टीवरती अवलंबून असतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा एकच प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, योग्य ते नॉलेज तुमच्यापर्यंत कसं जाईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येईल की आपण कुठलं करिअर निवडायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल. चला तर मग हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॅनडामध्ये वेगवेगळ्या जॉब्सला किती पेमेंट असतं, किती आपल्याला इन्कम होऊ शकतं याची माहिती तुम्हाला मिळेल. आपल्या मनामध्ये नेहमीच उत्सुकता असते की बाहेर देशात जाणाऱ्या व्यक्तीला किती पगार असेल आणि आपण जर त्यांना हे विचारलं तर ते प्रामाणिकपणे पूर्णपणे सांगत नाहीत. परंतु मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की बाहेर देशामध्ये कुठल्या नोकरीला किती पगार मिळते. चला तर मग आपण सुरुवात करूया डॉक्टरांपासून. मित्रांनो, कॅनडामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पेमेंट मिळतं. जवळपास 2 लाख ते 3 लाख डॉलर प्रत्येक वर्षी. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे भारतीय रुपयामध्ये किती होतील, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. सध्याचा जो रेट आहे डॉलरचा, कॅनेडियन डॉलरचा, तो आहे $1ला 62 रुपये. तर 1 लाख डॉलर हे रुपयामध्ये बदलले तर त्याचे आपल्याला 62 लाख रुपये मिळतील. आपण कुठल्या प्रकारचे डॉक्टर आहोत आणि आपल्याला किती अनुभव आहे यावरती पण आपल्याला पेमेंट किती मिळेल हे अवलंबून असतं. त्यानंतर जे दुसरी कॅटेगरी आहे ज्यामध्ये खूप जास्त पेमेंट मिळते ते म्हणजे युनिव्हर्सिटी प्रोफेसर. तर जे विद्यापीठामध्ये शिकवणारे प्रोफेसर्स आहेत त्यांना पण खूप जास्त सॅलरी मिळते. जवळपास $1.25 लाख ते 2 लाख डॉलर प्रत्येक वर्षी. जगभरामधनं लाखो विद्यार्थी हे कॅनडामध्ये शिक्षणासाठी येतात. त्यामुळे इकडचे जे विद्यापीठ आहेत ते नेहमीच विद्यार्थ्यांनी फुल झालेले असतात. एखाद्या विद्यापीठाचा प्रोफेसर होणं ही काही सरळ आणि साधी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत, स्किल आणि नॉलेज लागतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणारे जे प्रोफेसर आहेत त्यांना खूप चांगलं पेमेंट मिळतं. त्यानंतर शाळेमध्ये काम करणारे जे मुख्याध्यापक आहेत किंवा ज्यांना आपण स्कूल प्रिन्सिपल म्हणतो, त्यांना जे ॲव्हरेज सॅलरी आहे इकडे कॅनडामध्ये ती जवळपास $90,000 ते $1,20,000 इतकी मिळते. हे जे पेमेंट मी तुम्हाला सांगत आहे ते वार्षिक आहे. याला जर तुम्ही 12ने डिवाईड केलं तर प्रत्येक महिन्याला किती मिळेल हे तुम्ही काढू शकता. कॅनडामधल्या शाळेंमध्ये जे काम करणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना जवळपास $70,000 ते $90,000 प्रत्येक वर्षी मिळतात. कॅनडामधले जे स्कूल आहेत ते सप्टेंबर ते जून या महिन्यामध्ये असते आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या असतात. त्यानंतर जी हाय इन्कम कॅटेगरी आहे त्यामध्ये येतात लॉयर्स. तर जे वकील आहेत तिकडे कॅनडामध्ये ते पण खूप जास्त प्रमाणामध्ये इन्कम करतात. ॲव्हरेज जे वार्षिक इन्कम आहे वकिलांचं कॅनडामध्ये ते जवळपास $1.5 लाख ते $2 लाख या रेंजमध्ये असतं. यामध्ये वकिलांचा अनुभव पण खूप महत्त्वाचा असतो. जर एखाद्या वकिलाला जास्त चांगला अनुभव असेल तर कदाचित त्यांचं इन्कम जास्त पण असू शकतं. त्यानंतर ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये जे काम करणारे मॅनेजर्स आहेत किंवा जे टेक्निशियन्स आहेत किंवा जे इंजिनियर्स आहेत त्यांना पण खूप जास्त प्रमाणामध्ये सॅलरी मिळते. ॲव्हरेज सॅलरी जर धरलं तर या इंडस्ट्रीमध्ये जवळपास $90,000 ते $1,80,000 या रेंजमध्ये असते. ऑइल अँड गॅस इंडस्ट्री ही कॅनडामधली खूप मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये जगभरामधनं काम करण्यासाठी लोक येतात. कॅनडामध्ये असे काही राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये क्रूड ऑइल मिळतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी मिळण्याची संधी जास्त असते. त्यानंतर
जे IT जॉब्स आहेत, जे कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करणारे जे IT प्रोफेशनल्स आहेत, त्यांना पण खूप चांगलं पेमेंट मिळतं. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जवळपास $90,000 ते $1,40,000 दरवर्षी मिळतात. कॅनडामध्ये असंख्य अशा कंपन्याज आहेत ज्यामध्ये IT प्रोफेशनल्स काम करण्यासाठी जगभरामधनं येतात. त्यामध्ये आपल्या भारतीय लोकांची संख्या पण खूप जास्त आहे. बऱ्याच प्रकारचे IT जॉब्स आहेत कॅनडामध्ये जे आपण घरी बसून करू शकतो आणि या प्रकारची सुविधा बऱ्याच कंपन्या पण देतात. त्यानंतर जे इलेक्ट्रिशियन आहेत, जे लाईटच्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना जी ॲव्हरेज सॅलरी आहे ती जवळपास $80,000 ते $1,00,000 या रेंजमध्ये मिळते. इलेक्ट्रिशियनचे जे जॉब आहेत त्यांना कॅनडामध्ये नेहमीच डिमांड असतं. जे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतात त्या एरियामध्ये पण इलेक्ट्रिशियनची नेहमीच गरज असते. त्यानंतर जे डेंटिस्ट आहेत त्यांना पण कॅनडामध्ये चांगलं इन्कम आहे. ॲव्हरेज डेंटिस्ट हा कॅनडामध्ये जवळपास $90,000 ते $1,50,000 वार्षिक कमवतात. कॅनडामध्ये डेंटिस्टला खूप जास्त डिमांड आहे कारण इकडे लोक जवळपास 4-6 महिन्याला आपले दात चेकअपसाठी दवाखान्यात जातात. आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीकडनं आपल्याला डेंटल इन्शुरन्स मिळतं. आपल्याकडे डेंटल कव्हरेज जर नसेल आणि आपल्याला एखाद्या वेळेस दातांची काही ट्रीटमेंट बाहेर जाऊन करायची असेल तर त्यावेळेस हा खर्च खूप जास्त होतो. त्यानंतर चांगलं इन्कम देणारी जी फील्ड आहे ती म्हणजे फार्मसिस्ट. जर तुम्ही कॅनडामध्ये फार्मसिस्ट म्हणून काम करत असाल तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जवळपास $70,000 ते $1,20,000 वार्षिक मिळतात. त्यानंतर मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्यांना वार्षिक $60,000 ते $90,000 मिळतात. या क्षेत्रामध्ये नर्सेसला नेहमीच डिमांड असतं. कोविडच्या काळामध्ये तर काय झालं की बऱ्याच नर्सेसनी या जॉबमध्ये रिस्क असल्यामुळे हा जॉब सोडून दिला. त्यानंतर या क्षेत्रामध्ये नर्सेसचं खूप जास्त शॉर्टेज आलं होतं. यानंतर जे मसाज थेरपिस्ट आहेत त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $50,000 ते $70,000 वार्षिक मिळते. या फील्डमध्ये पण बरेच लोक काम करतात कारण कॅनडामध्ये लोकांना बॉडी मसाज करून घेणे किंवा जर काही बॅक पेन असेल किंवा आपल्या शरीरामध्ये आणखीन काही दुसरे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी लोक मसाज थेरपिस्टकडे जातात. त्यानंतर मित्रांनो जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत त्यांना पण कॅनडामध्ये नेहमीच खूप डिमांड असते. साधारण ट्रक ड्रायव्हरला ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $80,000 ते $1,20,000 या रेंजमध्ये असते. ट्रान्सपोर्टेशन हा कॅनडामधला खूप मोठा बिझनेस आहे. माल वाहतूक करण्यासाठी नेहमीच ट्रकची गरज लागते आणि या मोठ्या मोठ्या ट्रक चालवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरची नेहमीच डिमांड असते. या क्षेत्रामध्ये आपल्या भारताच्या पंजाब राज्यामधून खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रक ड्रायव्हर्स येतात. त्यानंतर जे अकाउंटंट्स आहेत त्यांना जवळपास $70,000 ते $90,000 वार्षिक मिळतात. अकाउंटंट्सला कॅनडामध्ये खूप जास्त डिमांड आहे कारण आपल्याला पर्सनल टॅक्सेस भरावे लागतात. त्याचबरोबर जर काही बिझनेस असेल तर त्याचे प्रॉपर टॅक्सिंग करणं वेळेवरती गरजेचे असते. या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते बरेच जण वर्क फ्रॉम होम पण करतात. ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्ही घर बसल्या जर काम केलं तर तुम्हाला कदाचित एक्स्ट्रा इन्कम करण्याची पण संधी मिळते. त्यानंतर जे बँक मॅनेजर आहेत किंवा बँकेमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $90,000 ते $1,30,000 वार्षिक मिळते. इकडे बँकेमध्ये बरेच भारतीय लोक आपल्याला काम करताना दिसतात. त्यानंतर जे पोलीस क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना ॲव्हरेज सॅलरी जवळपास $80,000 ते $1,00,000 मिळते. जर एखादा मोठा ऑफिसर असेल तर कदाचित त्याला यापेक्षाही जास्त सॅलरी मिळू शकते. जर आपल्याला पोलीस व्हायचं असेल किंवा ॲज अ पोलीस म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी अगोदर कॅनेडियन नागरिक होणं गरजेचं असतं.
वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना दररोज जॉबसाठी जावं लागतं. ट्रॅफिक पोलीस असतील किंवा एखाद्या ठिकाणी सिक्युरिटी असेल तर त्या ठिकाणी पोलिसांची खूप जास्त गरज पडते. त्यानंतर जे रिअल इस्टेट एजंट आहेत त्यांना पण कॅनडामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये डिमांड आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जवळपास $80,000 ते $1,20,000 वार्षिक मिळतात. या क्षेत्रामध्ये बरेच भारतीय लोक रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कॅनडामध्ये जर आपल्याला घर विकायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल त्यावेळेस आपल्याला रिअल इस्टेट एजंटची गरज ही नेहमी लागतेच. रिअल इस्टेट एजंटची जर आपण मदत घेतली नाही तर घर घेणं किंवा विकणं हे खूप अवघड होतं, कारण बरेच असे कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट्स असतात जे आपल्याला त्यांच्या मदतीने तयार करावे लागतात. त्यानंतर कॅनडामध्ये जे हाय डिमांडिंग फील्ड आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर्स. तर बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $70,000 ते $1,40,000 वार्षिक मिळते. यामध्ये आपण कुठल्या पोझिशनवरती काम करतो याच्यावरती पण अवलंबून असतं. त्यानंतर जे लॅब सायंटिस्ट आहेत किंवा लॅबमध्ये काम करणारे जे लॅब असिस्टंट असतात त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही $60,000 ते $90,000 वार्षिक मिळते. कॅनडामध्ये बऱ्याच प्रकारच्या लॅबोरेटरीज असतात, जसं की केमिकल लॅबोरेटरीज असतील, फार्मास्युटिकल असतील किंवा बायोलॉजिकल असतील किंवा दुसऱ्या प्रकारच्या कोणत्या टेस्टिंग लॅबोरेटरीज असतील. तर या प्रकारच्या लॅबमध्ये काम करण्यासाठी कॅनडामध्ये नेहमीच डिमांड असते. त्यानंतर जे वेब डिझायनर्स आहेत त्यांना ॲव्हरेज वार्षिक सॅलरी ही जवळपास $50,000 ते $80,000 मिळते. या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कम्प्युटरचं चांगलं नॉलेज असेल आणि तुम्ही जर थोडे क्रिएटिव्ह असाल तर या फील्डमध्ये तुम्हाला खूप जास्त डिमांड आहे. या फील्डमध्ये तुम्ही जॉब करत करत जर तुम्ही एक्स्ट्रा टाईम तुमच्याकडे असेल तर तुम्ही वर्क फ्रॉम होम पण करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम पण मिळण्याची संधी असते. त्यानंतर जे फायर फायटर्स आहेत ज्यांना आपण अग्निशमन दल म्हणतो, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जवळपास $70,000 ते $1,00,000 वार्षिक मिळतात. कॅनडामध्ये आग लागण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. इकडे रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा कमर्शियल एरियामध्ये नेहमीच आग लागण्याची शक्यता असते. कॅनडातली जी घरं आहेत ती लाकडाची बनलेली असतात, त्यामुळे अशा घरांना लवकर आग लागते. या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना हाय स्टँडर्ड सेफ्टी असते. त्याचबरोबर त्यांना जे दिल्या जाणाऱ्या मशिनरीज आहेत किंवा जे इक्विपमेंट्स आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. या क्षेत्रामध्ये कधी एमर्जन्सी कॉल येईल हे काही आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे नेहमीच 24 तास पूर्ण तयारीमध्ये राहावं लागतं. त्यानंतर जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ज आहेत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सॅलरी ही जवळपास $50,000 ते $70,000 वार्षिक मिळते. या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशामधनं आलेले जे इमिग्रंट लोक आहेत ते आपल्याला काम करताना दिसतात. कॅनडामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोअर्स आहेत या स्टोअर्समध्ये सेल्स रिप्रेझेंटेटिव्जला जॉब मिळतात. त्यानंतर कॅनडामध्ये जे ब्युटी किंवा मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $60,000 ते $90,000 वार्षिक मिळतात. या क्षेत्रामध्ये ज्यांचे बिझनेस आहेत कॅनडामध्ये त्यांचं वार्षिक इन्कम खूप जास्त आहे. त्यानंतर मित्रांनो, जे ॲग्रिकल्चर वर्कर्स आहेत, शेतीमध्ये काम करण्यासाठी जे वर्कर्स लागतात त्यांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $40,000 ते $60,000 वार्षिक मिळते. शेतीची कामे हे कॅनडामध्ये 12 महिने चालत नाहीत. हा एक प्रकारचा सीझनल जॉब आहे. कॅनडामध्ये शेती ही जवळपास मेपासनं ते सप्टेंबर या महिन्यामध्ये केली जाते, कारण त्यानंतर ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यामध्ये खूप जास्त बर्फ असतो.
मे पासून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये कॅनडामध्ये गहू, मका आणि सोयाबीन या पिकांची खूप जास्त शेती केली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत त्यांची पण इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. त्यानंतर फूड इंडस्ट्री जी आहे, या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत किंवा जे शेफ्स आहेत, त्या लोकांना ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $50,000 ते $80,000 वार्षिक मिळते. कॅनडामध्ये असंख्य असे रेस्टॉरंट्स आहेत ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या देशातल्या अन्नाची चव घ्यायला मिळते. कॅनडामध्ये बऱ्याच लोकांना बाहेर जेवायला जाणं किंवा पार्टीसाठी जाणं याची खूप आवड असते. त्यामुळे जे रेस्टॉरंट्स आहेत त्यामध्ये नेहमीच खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळ्या देशांमधून आलेले लोक काम करताना दिसतात. त्यानंतर जे प्लंबर्स आहेत त्यांची पण कॅनडामध्ये खूप जास्त डिमांड आहे. यांचं इन्कम जवळपास $60,000 ते $80,000 वार्षिक असतं. ज्या ठिकाणी नवीन घरं बनत असतील त्या ठिकाणी किंवा आपल्याला जर आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट खराब झाली आणि प्लंबरची गरज पडली तर आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागते. त्यानंतर जे लँडस्केपिंग करणारे वर्कर्स आहेत त्यांची ॲव्हरेज सॅलरी ही जवळपास $50,000 ते $70,000 वार्षिक असते. कॅनडामध्ये साफसफाई आणि स्वच्छता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची नेहमीच गरज असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गार्डन मेंटेनन्सची कामं असतील किंवा शहरामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या क्षेत्रामध्ये नेहमीच वर्कर्सला खूप जास्त डिमांड असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की कॅनडामध्ये ज्या मिडल क्लास फॅमिलीज आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास 30 लाख ते 60 लाख रुपये एवढं आहे. हे कदाचित तुम्हाला जास्त वाटत असेल, परंतु यामधनं गव्हर्नमेंट टॅक्स पण कट होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, कॅनडामध्ये राहण्याचा खर्च खूप जास्त आहे. एखाद्या व्यक्तीला दर महिन्याला कॅनडामध्ये साधारण 50 ते 60 हजार रुपये लागतात. आणि जर फॅमिली असेल 2-4 जणांची तर मग साधारण $1.25 लाख ते $1.5 लाख रुपये महिन्याला लागतात. आणि जर कॅनडामध्ये सिंगल इन्कम फॅमिली सोर्स असेल, म्हणजे कुटुंबामध्ये एखादाच व्यक्ती काम करत असेल, तर अशा फॅमिलीमध्ये वार्षिक सेव्हिंग जास्त होत नाही. जर कॅनडामध्ये पती पत्नी या दोघांना पण जॉब असेल तर अशा फॅमिलीमध्ये एकाची सेव्हिंग नक्की होते. जर कॅनडामध्ये कोणी बिझनेस करत असेल तर त्यांचं उत्पन्न किती होईल हे आपण नक्की सांगू शकत नाही, कारण प्रत्येक बिझनेस हा वेगळा असतो. आपला बिझनेस कसा चालेल त्याच्यावरती ते अवलंबून असतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. कदाचित तुम्हाला काही आयडियाज आले असतील की आपण कुठल्या प्रकारचा जॉब केला पाहिजे भविष्यामध्ये, किंवा आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण आताच घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.